स्पर्धा परीक्षांमध्ये हस्तांदोलनावरती हमखास एक प्रश्न विचारला जातो. आता त्यातीलच हा एक प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न पाहूयात काय. एका व्यासपीठावर 12 पाहुणे उभे होते. त्यांनी प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक सूत्र आपण कायम लक्षात ठेवायचे, जे की आहे एन कंसामध्ये एन वजा 1 भागिले 2. एन म्हणजेच काय? या ठिकाणी काय येणार? एन म्हणजे संपूर्ण पाहुण्यांची संख्या, जी की आहे 12. बरोबर आहे. म्हणजे 12 कंसामध्ये 12 वजा 1 भागिले 2 बरोबर किती? 12 कंसामध्ये 11 भागिले 2 म्हणजे 12 गुणिले 11 येतं 132 भागिले 2 म्हणजे बेक बे बेसक 12 बाकी राहिली 1. बेक बे बेसक 12 म्हणजे 66. या ठिकाणी 66 वेळा हस्तांदोलने केली जातील, जे की आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे.